डोईवर माठ पदर कमरेला राधा ग निघाली पाण्याला राधा ग निघाली पाण्याला डोईवर माठ पदर कमरेला गोकुळच्या गवळणी बोलवा ग दह्याचा माठ हलवा ग गोकुळच्या गवळणी बोलवा ग दह्याचा माठ हलवा ग राधा ग निघाली पाण्याला राधा ग निघाली पाण्याला डोईवर माठ पदर कमरेला डोईवर माठ पदर कमरेला बाजाराला जायची मला बाई घाई काम धंदा सुचत नाही बाजाराला जायची मला बाई घाई काम धंदा सुचत नाही राधा ग निघाली पाण्याला राधा ग निघाली पाण्याला डोईवर माठ पदर कमरेला डोईवर माठ पदर कमरेला एका जनार्दनी श्रीकृष्ण राधा राधा लागे हरीचा नादा एका जनार्दनी श्रीकृष्ण राधा लागे हरीचा नादा राधा ग निघाली पाण्याला राधा ग निघाली पाण्याला डोईवर माठ पदर कमरेला डोईवर माठ पदर कमरेला महाडा कॉलनी जुळे सोलापूर मी एक उकाणे घेणार आहे आंग धुवायला चांदणाचा पाठ बसायला धडी दोतर नेसायला केसरी गंध लिहायला 12 मोसंब्या खायला नाशिकचा तांब्या पाणी प्यायला लोणोळ्याचा काच चुना गजनाची गादी वासाची तेल गुलाबाची फुलं रंगमाली रंगाने भरला गिलास विलास पाटलाचं नाव घेते आज हळदी कुंकाला आलाय उल्हास सरळ शिंगाच्या वाकड्या भांगाच्या सरळ शेर दुधाचा केला खावा विलासराव तुम्ही दमाने जेवा पण भजे तोंडी लावा भजाचा लागलाय ठसका बघा काळ्याच्या पुरीचा इसका पंढरपूर तालुक्यात करुळा माझं गाव पंढरपूर तालुक्यात करुळा माझं गाव गावावर बनली महाडी उरले ते साडी उरले ते चाप नागनाथ काळे माझा बाप दारात होती जाई सुमनबाई माझी आई तिकडून आली गवळण शशिकाला माझी मावळण पाण्यात पडली नाव चंद्रकांत सुरेश माझा भाऊ त्यांनी लावली अगरबत्ती विलासराव माझ्या पती मी त्यांची सौभाग्यवती पुण्याच्या शनिवारवाड्याला चिरेबंदीच होतं पुण्याच्या शनिवारवाड्याला चिरेबंदीच होतं विलासरावांचं नाव मला घ्यायचंच होतं विलासरावांचं नाव मला घ्यायचंच होतं जात होते फिरायला पदर अडकला फुलाला लिंबे लोणचे कुणाला विलासरावांच्या गुणाला झुंझुन जाते खिडकीला पाहते खिडकीला 3 तारा अडकी त्याला घुंगरू बारा पान खाते खरा खरा घाम येतो दरा दरा काढते पदर घालते वारा सुपारी देते वाण्याला हंडा घेते पाण्याला पाणी आणते गंगाचा वाडा बांधते बिंदीचं वाडा तड 7 वाडा मधल्या गादी गादीवर उशीवर बशीत घड्याळात वाजला एक विलास पाटलाचं नाव घेते मी नागनाथ काळेची लेख करा पत्रवाळीवर भातावर वरण वरणावर तूप तुपासारखं रूपासारखा जोडा विलासरावांचे नाव घेते मॅडम माझी वाट सोडा सौ आशा अरुण बिराजदार विश्वकरण पार्क जुळे सोलापूर बारामतीचे चंदू काका सराफ आले सोलापूर शहरात बारामतीचे चंदू काका सराफ आले सोलापूर शहरात आणि अरुणचं नाव घेते सुहासनीच्या मेळ्यात अरुणरावाचं नाव घेते सुहासनीच्या मेळ्यात मी विजया सीताराम कुलकर्णी जुळे सोलापूर जानकी नगर साठ्यांचे बिस्किट बेडेकरांचा मसाला सीताराम पंताचं नाव घ्यायला आग्रह कशाला नाव घ्या आग्रह असतं सर्वांचा नाव असते ओठी पण प्रश्न पडतो उखाण्याचा मुलं 2 सुना 2 नाती 2 तरी पण सीताराम पंत म्हणतात हम आपके है कोण सुखदुःखाच्या हिरवळीवर वाहते जीवन सरिता सीताराम पंताचं नाव घेते खास तुमच्याकरिता रातराणीच्या सुगंधाने निशिगंध झाला मोहित सीताराम पंताचं नाव घेते विजयासहित छान मुंबईला खाल्ला खड्डा त्यात निघाला गांधीबुड्डाने खाल्ला पेरू त्यात निघाला पंडित नेहरूने खाल्ला द्राक्षाचा बोस त्यात निघाला सुभाषचंद्र बोसनं खाल्ली 5 पानाची पट्टी धर्मलप्पासाठी सोलापूर 7 गिरण्यांचा संप झाला नाना पाटील अवचित आला नाना पाटलाच्या हातात तिरंगी झेंडाला अशोक चक्राची खून विलासरावांचं नाव घेते रामचंद्र दगडे यांची सून
माझे नाव मुक्ता विनय देशपांडे. आज मी तुमच्या आग्रहाखातर एक उखाणा घेत आहे. देवीच्या देवळात हळदी कुंकूच्या राशी, देवीच्या देवळात हळदी कुंकूच्या राशी, विनय रावांचं नाव घेते हळदी कुंकूच्याच दिवशी. चिंतामणी काटकर, जुळे सोलापूर, जगदंबा नगर. जेजुरीचा खंडोबा, तुळजापूरची भवानी, जेजुरीचा खंडोबा, तुळजापूरची भवानी. मी आहे चिंतामणी रावांच्या अर्धांगिनी. शुभदा विश्राम भालेराव, विश्वकरण पास आणि जागा मिळणार अंगणात असावी तुळस, तुळशीला घालते पळी पळी पाणी. मी आहे विश्रामरावची राणी. नमस्कार, माझं नाव सौ सुलोचना आळंद. मी आले चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये. आपली 18 जानेवारी 2024मध्ये यतिराज हॉटेल रेल्वे लाईनमध्ये मोठ्या प्रमाणात उद्घाटन समारंभ झालेला आहे. आपल्याकडे गोल्ड, डायमंड, सिल्वर, फॅन्सी ज्वेलरी सगळ्या प्रकारचे व्हरायटीज आहेत. आपली जी पिढी आहे सुवर्ण पिढी, ही बारामतीची चंदूकाका सराफ यांची पिढी आहे. ही साधारण 197 वर्षांची पिढी आहे, जी आज आपल्या सोलापुरात आली आहे. टोटल आपले चंदूकाका सराफचे एकूण 10 ब्रांचेस आहेत, जे की बारामती, पुणे, हडपसर, चंदननगर, संगमनेर, नाशिक, नांदेड सगळ्या. त्याचप्रमाणे इथं आपली सोलापूरची ही 11वी पिढी आहे. आपल्याकडे आपली जी पिढी आहे शुद्धता, पारंपरिक, नाविन्य, पारदर्शक, विश्वास या तत्वावर आहे. आपल्याकडे जे मंथली इन्व्हेस्टमेंटचे पण 2 स्कीम आहेत, जे की आपल्याला एक छोटंसं एक BC सारखं इन्व्हेस्टमेंट करता येईल. त्याच्यामध्ये जी आहे ती एक जी आहे सुवर्ण आरंभ म्हणून स्कीम आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला कसं 10 महिने तुम्हाला भरायचे आहेत. जर तुम्ही सपोज जर पहिला इन्स्टॉलमेंट जर 10,000चा भरला, ॲज एक एक्झाम्पल म्हणून सांगते, कुठलीही स्कीम आपल्याकडं मिनिमम आपण 2,000पासून भरू शकतो. जी स्कीम आहे आता सुवर्ण आरंभ, ती 10 महिन्याची स्कीम आहे. तर मिनिमम तुम्ही जर आता 2,000 किंवा मॅक्झिमम किती भरू शकता. सपोज एक 10,000 तुम्ही मंथली इन्व्हेस्ट केला तर 10 महिन्याचे तुमचे होतात 1,00,000 रुपये. त्याच्यामध्ये आपण 22 कॅरेटचं गोल्ड ऑर्नामेंट घेतलं तर त्याला तुम्हाला 10% मिळतील. म्हणजे 10,000ला 10,000 एक हप्ता भेटतो. आणि त्याचप्रमाणे जर तुम्ही डायमंड ज्वेलरी घेतली तर त्याला तुम्हाला 15% बेनिफिट आहे. म्हणजे 10,000ला तुम्हाला 15,000 भेटतं. आणि जर आपल्याला काहीच नाही घ्यायचं, ॲज अ फ्युचर इन्व्हेस्टमेंट म्हणून 24 कॅरेटचं जर गोल्ड घ्यायचं आहे तर त्याला तुम्हाला 4% बेनिफिट आहे. जर बाकी अदर बघितलं तर तुम्ही बाहेर तुम्हाला कुठेच स्कीममध्ये 24 कॅरेट पिळ्याची अंगठी वगैरे देत नाही. पण आपली एकच पिढी आहे की आपल्याला तुम्हाला स्कीममध्ये पिळ्याची अंगठी पण घेता येईल. आणि ती पिळ्याची अंगठी जर तुम्ही पुढे जाऊन 6 महिन्याच्यात त्याचे दागिने केलात तर मजुरी GST सहित तुम्हाला त्याच्यात ॲड होणार आहे. हे आपलं बेनिफिट आहे. तर आता दवाखाना चालू केलं. ते नवीन कोरल बिझनेस सेंटर म्हणून जे नवीन अपार्टमेंट चालू झालं बिझनेस, तिथे ईशा डेंटल केअर नावाचं दवाखाना आहे. आणि सरांनी काल आम्हाला अप्रोच केलं या कार्यक्रमासाठी की इन्व्हाइट केलं. त्यांनी एक चांगला उपक्रम केलेला आहे. चंदूकाका सराफ आणि सरांच्या वतीने हे जे उपक्रम केलेले आहे सगळ्या महिलांसाठी, हे चांगलं वाटलं मला तरी. आणि यात आम्हाला दोघांना सहभागी केलं, इन्व्हाइट केलं, याबद्दल सरांचे खूप आभारी आहे. नॉर्मली महिला दिवसभर त्यांच्या कामात गुंतलेल्या असतात. म्हणजे आम्ही दोघंही मॅरिड आहोत, आम्हालाही माहिती आहेत गोष्टी. दिवसभरातल्या आपल्या सगळ्या जिंदगीच्या जीवनात त्या काही गोष्टी जर तुम्ही अरेंज करताय आपल्यासाठी तर ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यात तुम्ही सगळ्यांनी एवढ्या मनापासून सहभागी झालात ती अजून चांगली गोष्ट आहे.
उठलेलं उठायचंच नाही. आणि ही बारामतीची जी सुवर्ण पेढी आहे ती आता आपल्या सोलापूरमध्ये आलेली आहे. पिढी आणि पिढी दोन्ही इथं आलेले आहेत आणि सगळ्यांनी तिथं जाऊन खरोखरच भेट देण्यासारखं आहे, पाहण्यासारखं आहे आणि आपल्या ऐपतीप्रमाणे घेण्यासारखं सुद्धा आहे. असं नाही की आपण ते फारच हाय लेवलचं नाही, आपल्या परीनं आपल्या क्षमतेनुसार आपल्याला ते घेता पण येतं. मी जाऊन पाहिलेली आहे आणि सगळे दागिने तिथले मला खूप आवडलेले आहेत. तिथले जे लोक आहेत अतिशय प्रेमाने आपली विचारपूस करतात, माहिती सांगतात आणि आपलं ते समाधान होईपर्यंत आपल्याला ते बोलतात. आणि आज योगायोग असा आहे की काल आम्ही सहजच इथं आलेलो होतो. काल चतुर्थी आणि आम्हाला काय अथर्व शिष्य म्हणायचं होतं आणि तेवढ्यात आम्ही 2-3 वेळा अथर्व शिष्य म्हटलं, 24 होतो आम्ही. म्हटलं सगळ्यांनाच बोलवलं होतं पण जेवढे यायचे तेवढे आले. परंतु आज जी संख्या आहे ती आमच्या म्हणजे मर्यादेच्या पलीकडे किंवा आम्हाला वाटलंही नव्हतं एवढे बायका येतील म्हणून. असाच प्रतिसाद तुम्ही तिथंही द्या आणि आपला जर का कुठला कार्यक्रम असेल तर आपल्या कार्यक्रमालाही असाच प्रतिसाद तुम्ही द्यावं अशी मी आमच्या कॉलनीच्या वतीने आणि चंदू काका सराफ यांच्या वतीने तुम्हाला काय करते विनंती. तुम्हाला पण नाही शूटिंग काढायला आलं का? हळदी कुंकूच्या कार्यक्रमात सगळ्यांचं एकदा हार्दिक स्वागत आहे. मॅडमने जसं सांगितलं एवढा मॉब आम्हाला अजून आतापर्यंत कधी भेटलेला नाही आहे, तर चांगला रिस्पॉन्स आहे. तर फक्त थोडीशी भर घालतो मॅडमच्या ह्याच्यात. जर आपण कधी सोनं घ्यायचा विचार केला तर एकदम आपल्याला खरेदी करायचं होत नाही. तर आम्ही त्यासाठी 2 स्कीम लावलेत. आमच्या मॅडमने सांगितले तसले स्कीम परत एकदा मी रिपीट करतो. जर समजा आपल्याला इन फ्युचरमध्ये 10 ग्रामचं म्हणजे 1 तोळ्याचा दागिना घ्यायचा असेल तर आपल्याला ते एकदमच घ्यायचं म्हटलं तर होत नाही. तर त्यासाठी आमच्या ज्वेलर्स लाईनमध्ये स्कीम आहेत. तर तुम्ही कमीत कमी महिन्याला 5,000 जरी आमच्याकडे इन्व्हेस्टमेंट केला तर 10 महिन्याचे तुमचे 50,000 आमच्याकडे जमा होतात. मग त्या हिशोबाने आम्ही तुम्हाला परत ॲडिशनल एक 5,000 देतो 22 कॅरेटच्या दागिन्यासाठी. जर तुम्ही डायमंड ज्वेलरी घेत असाल तर मी 15% देतो, म्हणजे 7,500 तुम्हाला एक्स्ट्रा बेनिफिट मिळणार त्यामध्ये. आणि जर 24 कॅरेट घ्यायचं असाल तर आम्ही 50,000ला 2,000 एक्स्ट्रा देतो, म्हणजे 52,000. तर त्यामध्ये तुम्ही चोक, बिस्किट, कॉईन वगैरे काय पण घेऊ शकता. जर आजची आमच्याकडे कसं सरांनी आम्हाला विनंती केली की आम्ही एक कार्यक्रम घेऊ. जर आमच्या इथं आज जे काही महिला BC स्कीमसाठी इंटरेस्टेड असाल, जे काही आज स्टार्ट करतील त्यांना आमच्याकडून एक चांदीचं कॉईन पण आम्ही फ्री देत आहे. जर जेणेकरून तुम्ही कमीत कमी 2,000पासून ते स्टार्ट आहे, जेणेकरून जे पॉसिबल असतील त्यांनी आज स्टार्ट केलं तरी चालेल. बरं वाटलं नक्की या विजिट करा. माझं आणि जवळच्या बायकांना